हॉटेलचा जो व्हिडिओ केला आहे तो प्रचंड व्हायरल झाला आणि खूप लोकांपर्यंत आपण पोहोचलो आणि चांगल्या अर्थाने पोहोचलो. कारण जोपर्यंत आपले रिव्ह्यू लोकांना आवडत नाही तोपर्यंत आपण पोहोचत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लोकांनी पॉझिटिव्ह वेनी घेतलेला आहे, आपल्याला निगेटिव्ह वेनी घेतलं नाही आहे. आणि काही लोकांनी कमेंट केलेले आहेत निगेटिव्ह वेमध्ये, त्या कमेंट्सला सुद्धा उत्तर देणं तितकंच गरजेचं आहे. आता काही लोकांचं असं म्हणणं होतं की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेळतो वगैरे वगैरे. मी पण मराठीच आहे, मी काय चुकीचं बोललो आहे हे मला अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे. कारण मी रिव्ह्यू देतो आहे आणि त्यामध्ये मी हॉटेलच्याबद्दल काहीच वाईट बोललेलं नाही आहे, मी जेवणाबद्दल बोललेलं आहे. आणि जर क्रिटिसिझम काय असतं हे काही लोकांना समजत नसेल तर त्यात माझी चूक नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेलच्या मालकांना मी जे सल्ले दिलेले आहेत ते म्हणजे हायजीन, म्हणजे स्वच्छता ही बेसिक आहे. बेसिक तुम्ही 250ची थाळी द्यायला लागला त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वच्छता ठेवणार नाही, त्याच्यावर तुम्ही किमान प्रयत्न तर करू शकताय ना. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की 250 रुपये तू दिलेला आहेस आणि 250 रुपये देऊन ताजचे स्वप्न बघायला लागलेत का. मित्रांनो, मी त्याच्यापेक्षा स्वस्त जेवण खाऊन आलेलो आहे खूप ठिकाणी आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी स्वच्छता असते आणि ते स्वच्छ जेवण देतात आणि स्वच्छ ठिकाणी बसवतात. आता हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं काही चुकलेलं नाही आहे, त्यांच्याकडे जी प्रसिद्धी आलेली आहे ती अचानकपणे आलेली आहे आणि त्या गोष्टी मॅनेज करणं खरंच अवघड गोष्ट आहे. निगेटिव्ह वगैरे काही न घेता पॉझिटिव्ह वेने हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांनी ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी काम केलंच पाहिजे. आणि जी बकरे जे कापतात ना बरोबर त्यांच्या एंट्री गेटच्या समोर म्हणजे दरवाजाच्या समोर कापतात आणि जी बकरी बांधलेली आहेत ती बरोबर समोरच बांधलेली आहेत, त्याची पर्यायी व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. कारण जेणेकरून त्या बकऱ्यांचं मलमूत्र जे आहे ना ते तिथं न सांडता दुसरीकडे सांडेल आणि त्याच्यामुळे जी दुर्गंधी किंवा माशा वगैरे होत आहेत, मच्छर वगैरे येत आहेत ती कमी होईल. या गोष्टी त्यांनी समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर स्टाफ वाढवला पाहिजे. स्टाफला मॉब हँडलिंग म्हणजे गर्दीचं नियोजन कसं करायला हवं हे शिकवणं गरजेचं आहे. कारण त्यांचा जो स्टाफ आहे ना अचानक आलेल्या गर्दीमुळे टेन्शनमध्ये दिसतोय, कारण फ्रस्ट्रेटेड दिसतात, ते कुणाशी नीट बोलत नाही आहेत, त्यामुळे वाद होत आहेत आणि त्या वादाचा परिणाम सोशल मीडियावर दिसतात की मालकसुद्धा फ्रस्ट्रेट, कस्टमरसुद्धा फ्रस्ट्रेट, एम्प्लॉय पण फ्रस्ट्रेट, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी निगेटिव्ह जातात. तुम्हाला काय